महत्वाच्या विषयावर माहिती देण्याच्या साठी आपल्याला सगळ्यांना झूम ऍप वर बोलवलेलं आहे. गेली 7 वर्ष देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या देशातल्या प्रत्येक वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम आणि विविध योजना या जाहीर केलेल्या होत्या आहेत. त्या प्रत्येक योजनेच्या माध्यमातून भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार मिळवण्याचं काम त्या योजनांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्या सगळ्या या 7 वर्षामध्ये या सगळ्या योजना अतिशय कल्याणकारी आहेत, प्रभावशाली आहेत आणि याचा फायदा आपण सातत्याने भारतीय नागरिक म्हणून 7 वर्ष घेत आलेलो आहे. गेली 2 वर्ष आपण सगळेजण कोरोना सारख्या ह्या महामारीशी झुंज देतोय, लढाई देतोय, करतोय. पहिली लाट आली, दुसरी लाट आली आणि तिसरी लाटेची आता चर्चा आपण सर्वत्र ऐकतोय. पण हे सगळं ऐकत असताना गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या आरोग्याला प्राधान्य देणं हे किती महत्वाचं आहे हे भारतीय नागरिक म्हणून आपण सगळ्या जणांनी ओळखलेलं आहे. आणि हाच धागा पकडून आपल्या केंद्र सरकारने सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महत्वाची योजना भारतातल्या गोरगरीब आणि कष्टकरी जनतेसाठी जाहीर केलेली आहे. ती महत्वाची योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना. या आयुष्यमान भारत योजना म्हणजे काय, की आपल्याला विविध जे आजार झाल्यानंतर आपण जेव्हा रुग्णालयामध्ये पोहोचतो आणि रुग्णालयामध्ये पोहोचल्यानंतर जे मोठ्यातले मोठे आकडे आपण बिलच्या निमित्ताने कानावर ऐकतो आणि ते ऐकल्यानंतर आपल्याकडे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे असंख्य वेळी अशाही घटना ऐकायला मिळतात की आपल्या घरातला एक सदस्य आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे दगावला किंवा आपण त्याला वाचू शकलो नाही. अशा असंख्य घटना अनुभव आपल्या सगळ्या जणांना कुठे ना कुठेतरी आल्याच असतील. म्हणून या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणून आयुष्यमान भारत योजना PMJAY ही योजना केंद्र सरकारची लागू झालेली आहे. आता ही आयुष्यमान भारत योजना म्हणजे काय आणि त्याचा लाभ आपण कसा घेऊ शकतो ते मी आपला पुढे पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे. माझ्या कणकवली मतदारसंघामध्ये मी जी माहिती काढलेली आहे, जी केंद्र सरकारने एक यादी काढलेली आहे, यादी जाहीर केलेली आहे की हे आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी कोण, अशी एक यादीच काढलेली आहे, जाहीर केलेली आहे. ती अधिकृत यादी आहे. आता त्या यादीमध्ये आपल्या कणकवली मतदारसंघामध्ये 46,391 लाभार्थी आता आहेत. 46,389 हे लाभार्थी आज जाहीर झालेले आहेत. हे आपल्या कितपत लोकांना माहिती आहे हा प्रश्नचिन्ह आहे, पण ह्याची पूर्ण माहिती ही यादी सकट, नाव सकट, त्याच्या गावासकट माझ्याकडे उपलब्ध आहे. आता हे 46,391 जे लोक आहेत जे आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये आहेत, कणकवली, वैभव आणि देवगड, या सगळ्या लोकांना या आयुष्यमान भारतचा लाभ आपण मिळवून देऊ शकतो. काही कदाचित मोजक्या काही लोकांनी त्याचा लाभ घेतला पण असेल, पण माझ्या माहिती अनुसार 90% लोकांनी हा लाभ घेतलेला नाहीये आणि ते लाभ पोहोचवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करणार आहे. आता ह्या 46,391 लोक जे आहेत त्यांना 5 लाख पर्यंतचे किंवा 5 लाख अंतर्गतले सगळी जी ट्रीटमेंट आहे त्यांच्या आजाराची ती सगळी ह्या आयुष्यमान भारतच्या अंतर्गत मोफत मिळणार आहे. म्हणजे 1ही रुपया न देता 5 लाख अंतर्गत असलेला कुठलाही आजार जे ह्या आयुष्यमान भारतच्या अंतर्गत त्यांनी नावं दिलेली आहेत
त्या आजाराच्या निमित्ताने ते देशभरामध्ये कुठलाही सरकारी किंवा प्रायव्हेट रुग्णालयामध्ये गेले तर त्यांना 5 लाख अंतर्गत सगळाचे सगळा लाभ हा मोफत भेटणार आहे, फ्री भेटणार आहे. जवळपास 1350 असे आजार या आयुष्यमान भारतच्या अंतर्गत त्या लोकांनी केंद्र सरकारने आयडेंटिफाय केलेले आहे. त्या आजाराची लिस्ट पण माझ्याकडे आहे आणि ती लिस्ट मी आपल्या व्हॉट्सअपवर आणि किंवा आपल्या ऑफिसवर पोहोचवण्याचं मी नियोजन करतो, जेणेकरून आपल्याला कळेल की बाबा हे 1350 नेमके कुठले आजार आहेत जेणेकरून आपण आयुष्यमान भारतचा फायदा घेऊ शकतो. आता ह्या आयुष्यमान भारतच्या अंतर्गत आपण देशभरामध्ये कुठल्याही हॉस्पिटलवर जाऊ शकतो. कुठेही, म्हणजे तुम्ही उद्या उत्तर प्रदेशच्या हॉस्पिटलमध्ये जा, जे त्या यादीमध्ये त्याचं नाव असेल त्या हॉस्पिटलला, तर तुम्हाला लगेच ते कार्ड दाखवल्यावर तुम्हाला त्याचा लाभ भेटेल. तुम्ही मध्य प्रदेशला जा, राजस्थानला जा. पण मी प्रामुख्याने ही जी काही यादी आणली आहे ती आपल्या इकडचे पेशंट ते जास्तीत जास्त कुठे जातात तर ते कोल्हापूरला जातात, आपल्या सिंधुदुर्गामध्ये ट्रीटमेंट करतात किंवा आपण गोव्याकडे जातो. या 3 जिल्ह्याकडे लगेच तातडीने आपण जातो. एकदमच गरज भासली तर आपण मुंबई पुण्याला पण जातो. म्हणून मी माझ्याकडे कोल्हापूरच्या हॉस्पिटलची यादी आणलेली आहे जी मी आपल्या व्हॉट्सअपवर मी ह्याच्यानंतर पाठवतो, आणि सिंधुदुर्गची यादी आणलेली आहे आणि गोवाची यादी आणलेली आहे. या जिल्हा ही जी काही यादी आहे या हॉस्पिटलमध्ये तुम्ही आयुष्यमान भारतचे लाभार्थी म्हणून अगर तिथे गेलात, आपलं कार्ड दाखवलं तर तुम्हाला 5 लाख अंतर्गतली सगळे आजार हे तुम्हाला मोफत भेटणार आहेत. तर ही यादी तुम्हाला या पत्रकार परिषदेनंतर, कारण ही मोठी यादी आहे, मी वाचत बसलो तर आपल्याला कदाचित हे लिंक संपेल, तर म्हणून ही यादी तुम्हाला आपल्या पत्रकार परिषदेनंतर आपल्याकडे पोहोचवण्याचे मी नियोजन करतो. आता हे जे कार्ड जे आहे ते कार्ड अशा स्वरूपाचं असेल, तुम्हाला दिसतं का माहित नाही पण तुम्हाला मी दाखवतो. अशा स्वरूपाचं हे कार्ड आहे आणि हे कार्ड बनवून देण्याची जे लाभार्थी 46,391 लाभार्थी आहेत, या सगळ्या लाभार्थींना हे कार्ड बनवण्याची सगळी जबाबदारी मी माझ्या माध्यमातून घेतोय. आता हे जे काही मोहीम जी आहे ते बाबा हे कार्डसाठी पहिलं पाऊल काय, तर पहिलं पाऊल म्हणजे आपल्याला केवायसी करायला लागतं. आता ही केवायसी म्हणजे काय की आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन आणि थंब इम्प्रेशन द्यायला लागतं. तर त्यासाठी मी 5 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर हा 1 महिना पूर्ण या तुम्हाला जे हे 46,391 लोक आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी हा पूर्ण 1 महिना मी इथे त्याचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे 5 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत हे आपले जे टोटल 46,391 ज्या लोकांनी लाभ घेत नाहीये त्यांना पूर्ण त्यांना रजिस्ट्रेशन करून त्यांचं नाव नोंदवून त्यांना हे कार्ड कसं मिळू शकतं यासाठी मी त्यांना रजिस्ट्रेशन करून देणार आहे. आता आपण हे 46,391 ही जे काही गावासकट जी माझ्याकडे यादी आहे ती मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला संपर्क करीन आणि तुमचं नाव त्या यादीमध्ये असेल तर 5 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही आमच्या पंचायत समितीचे ज्या कार्यालय आहेत, म्हणजे कणकोली पंचायत समिती, वैभवडी पंचायत समिती आणि देवगड पंचायत समिती, या तिन्ही पंचायत समितींमध्ये मी ह्यासाठी टेबल आणि सगळी यंत्रणा तिथे लावणार आहे. ती टीम जे आयुष्यमान भारतची जी केंद्र सरकारच्या वतीने जी टीम नेमलेली आहे ती टीम या तिन्ही पंचायत समितीमध्ये उपलब्ध असणार, तिथे येऊन उपस्थित राहणार आणि तुम्हाला तुमचं नाव नोंदणीमध्ये तुम्हाला मदत करणार. म्हणजे पहिला टप्पा काय आहे की हे जे काही 46,391 लोक आहेत त्यांना आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे पदाधिकारी संपर्क करणार, त्यांना सांगणार की बाबा तुमचं नाव आयुष्यमान भारत मध्ये आलेलं आहे, तुम्ही कृपया पंचायत समितीमध्ये या आणि 5 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत आता साधारण 1 दिवसामध्ये 1500 लोकांचा आम्ही नोंदणी करू शकतो. हे मॅक्सिमम होऊ शकतं 1500 असं म्हणून मी पूर्ण 1 महिना घेतलेला आहे आणि ह्या 1 महिन्यामध्ये
मी अगर जास्तीत जास्त म्हणजे माझी इच्छा आहे की 100% लोकांनी याचा लाभ घ्यावा, म्हणून 100% लोक अगर तिथपर्यंत आपण आणू शकलो तर प्रत्येकाला 5 लाख अंतर्गतल्या कुठल्याही आजाराची कुठलीही चिंता राहणार नाही, कुठलीही चिंता राहणार नाही. तर हे 1 महिन्याचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 5 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर नंतर तुमच्या सगळ्यांची नावं घेणार आणि येत असताना तुम्ही फक्त तुमचं आधार कार्ड किंवा राशन कार्ड, आधार कार्ड किंवा राशन कार्ड त्या लाभार्थीने घेऊन यायचं आहे ज्यांचं नाव यादीमध्ये आहे. ते नाव यादीमध्ये आल्यानंतर तुम्ही आधार कार्ड आणि मोबाईल राशन कार्ड घेऊन यायचं. मोबाईल नंबर ते लोक तिथे घेणार, तुमचं रजिस्ट्रेशन करणार आणि मग 5 नोव्हेंबर नंतर तुमचे हे सगळे कार्ड तयार होण्यासाठी आम्ही जवळपास 1 आठवडा 10 दिवस आम्ही घेऊ. आणि ते कार्ड तयार झाल्यानंतर तिन्ही तालुक्यामध्ये हे कार्ड वाटपाचा कार्यक्रम मी माझ्या माध्यमातून घेणार आहे. म्हणजे प्रत्येकाकडे 46,391 लोकांकडे हे अशा पद्धतीचं कार्ड खिशात असणार आणि मग त्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही ज्याचं नाव, कुटुंबापेक्षा ज्याचं नाव लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्याला अगर कुठल्याही पद्धतीचा आजार झाला तर त्यांनी या संबंधित हॉस्पिटलमध्ये जायचं, तिथे हे कार्ड दाखवायचं आणि 5 लाखांतर्गत सगळा तो आजार मोफत फ्री मध्ये त्याची ट्रीटमेंट करून घ्यायची. अशा पद्धतीची ही आयुष्यमान भारत ही एक महत्वाची आणि चांगली योजना आहे जी आपल्या ह्या मतदारसंघामध्ये मी राबवणार आहे. आता ही आयुष्यमान भारत योजनेमध्ये अगर तुम्हाला वेबसाईटवर जी आयुष्यमान भारतची जी वेबसाईट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्याच्यावर ह्याची माहिती भेटेलच किंवा ह्याचे काही लिंक किंवा युट्यूब व्हिडिओ पण मी तुमच्या व्हॉट्सअपवर टाकतो. पण साधारण या आयुष्यमान भारत मध्ये ज्या व्यक्तीचं नाव असेल, उदाहरण माझ्या कुटुंबामध्ये माझं नाव आलंय, तर मी 1 वर्षापर्यंत मला ही पूर्ण योजना मला लागू होते आणि मग ती परत केंद्र सरकार परत एक अपडेटेड यादी काढणार, लिस्ट काढणार आणि त्याच्यामध्ये कदाचित माझ्या कुटुंबाचं दुसऱ्या जणाचं नाव येईल, मग त्याला ते लाभ भेटेल. म्हणून अशा पद्धतीची ही एक अतिशय चांगली योजना, कारण आपल्याला प्रत्येकाकडे नजरेसमोर आता ह्या कोरोनाच्या निमित्ताने फक्त कोरोनाचाच आजार नाही पण असंख्य जे दुसरे आजार, नॉन कोविडचे जे आजार होते त्यालाही ट्रीटमेंटसाठी आपल्याला ही योजना अतिशय फायदेशीर आहे. या योजनेमुळे निश्चित पद्धतीने आपल्या जिल्हा किंवा माझ्या मतदारसंघामध्ये तरी तर खूप लोकांना ह्याचा फायदा मिळेल असा माझा ठाम विश्वास आहे. ही योजना मी परत एकदा सांगतो की 5 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये माझी आयुष्यमान भारतची टीम येणार आहे. 46,391 लोकांचं नोंदणी आणि नावं ही मी तुम्हालाही देईन, जेणेकरून वृत्तपत्रांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये ती यादी छापावी. आपले डिजिटल मीडिया आहेत, त्या डिजिटल मीडियानी ती माहिती बाहेर द्यावी. आम्ही आमचं पक्षाची यंत्रणा वापरतो, ती पक्षाची यंत्रणेच्या माध्यमातून पण त्या लाभार्थींना संपर्क होईल. कुठल्याही पद्धतीने या लाभार्थींपर्यंत पोहोचण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करायचं आहे, जेणेकरून एक चांगली योजना जी मोदी साहेबांनी आपल्यासाठी आणलेली आहे ती योजना आपण आपल्या कणकवली मतदारसंघामध्ये 100% कशी लागू होईल यासाठी आपल्या सगळ्या जणांना प्रयत्न करायचा. एवढीच आता माझी माहिती आहे. तुम्हाला याबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. $1,350 आजार आहेत. आजाराची पण यादी माझ्याकडे आहे, ती तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतो. साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले किती हॉस्पिटल आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं ना सांगतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले टोटल 13 हॉस्पिटल आहेत. त्याच्यामध्ये आपलं जिल्हा रुग्णालय, मी सिंधुदुर्गची वाचून दाखवतो तुम्हाला. जिल्हा रुग्णालय आहे आपला, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल अँड चॅरिटेबल ट्रस्ट आहे, गुरुकृपा हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बांबोलीम गोवा हे सिंधुदुर्गाच्या यादीमध्ये आलंय. RH वेंगुर्ला आलेला आहे. कणकवलीचं आपलं जिल्हा उपरुग्णालय आहे, सावंतवाडीचं उपरुग्णालय आहे, शिरोडाचं हॉस्पिटल आहे,
SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल आहे, साई लीला हॉस्पिटल आहे, संजीवनी बारुंगला हॉस्पिटल आहे, संजीवनी हॉस्पिटल आहे आणि सुयश हॉस्पिटल आहे. ही यादी मी तुम्हाला परत टाकीनच. असे 13 हॉस्पिटल आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत जे आयुष्यमान भारतच्या अंतर्गत कव्हर होतात. कोल्हापूरमध्ये जवळपास तुम्हाला सांगतो, कोल्हापूरचे टोटल 52 हॉस्पिटल या यादीमध्ये आलेले आहेत, 52 जे आयुष्यमान भारतच्या यादीमध्ये आहेत. आणि गोव्यामधले 34 हॉस्पिटल आहेत जे या यादीमध्ये आयुष्यमान भारतच्या यादीमध्ये आलेले आहेत. म्हणजे या हॉस्पिटलमध्ये कोणीही हे कार्ड अगर घेऊन गेलं आयुष्यमान भारतचं तर तुम्हाला 5 लाखांतर्गतची सगळी ट्रीटमेंट फ्री मिळणार आहे. 46,000 जे आहेत एकूण रुग्ण, हे फक्त तुमच्या मतदारसंघातले आहेत ते पूर्ण जिल्ह्यातले? नाही, हे माझ्या फक्त मतदारसंघातले. आता कुडाळ मालवणची यादी वेगळी आहे आणि सावंतवाडी मतदारसंघाची यादी वेगळी आहे. ओके, जरा मुंबईची पण यादी मिळाली तर बरं होईल, कारण मुंबईची यादी पण तुम्हाला टाकतो, हरकत मुंबईशी संपर्क जास्त आहे. चालेल, मुंबईची पण यादी टाकतो तुम्हाला. थँक्यू. आमदार साहेब, ही योजना खूपच चांगली आहे, परंतु काही वेळा असं होतं. आमदार साहेब, आवाज ऐकू येतोय? हा, येतो, एकदम क्लिअर येतो. राजन बोला. हा, तर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार काही नाकारले जातात. जर कोणी अशा पद्धतीनं जर वैद्यकीय उपचार नाकारले तर त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते तेही सांगा जरा. नाही, आता खरं म्हटलं तर जे हे कार्ड दाखवल्यानंतर नाकारण्याचा काय अधिकारच राहत नाही, कारण का तिथे तुमचं नावच त्या यादीमध्ये रजिस्टर्ड आहे. तरी पण अगर तुम्ही ते कोणी तुम्हाला नाकारलं तर आम्हा लोकांना कळवा, पुढचं काय करायचं. त्या हॉस्पिटलवर सस्पेन्शनची पण कारवाई होईल, एक लक्षात घ्या. म्हणजे त्याचं लायसन्स सस्पेंड होईल. इथपर्यंतच्या टोकावर केंद्र सरकार कडक आहे. म्हणून कोणीही तुम्हाला तुम्ही अगर लाभार्थी म्हणून तुमचं नाव आहे तर कोणी तुम्हाला नाकारू शकत नाही, अशा पद्धतीची ही योजना आहे. ओके सर, थँक्यू. साहेब, याच्यामध्ये कोविड साठी काय उपाययोजना केलेल्या आहेत का याच्यामध्ये आयुष्यमान भारत मध्ये काय? आता ती यादी जी 1350 जे हे आहेत आजार जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये अगर तुम्ही बघितलं तर कदाचित असेल, पण मला बघायला लागेल की कोविडचे पण आहेत काय. पण ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच आजार कव्हर केलेले आहेत पातळी. तर म्हणून ते तुम्हाला यादी तुम्हाला पाठवतो, ते तुम्ही बघून घ्या. हॅलो सर, बोला. हा, आता जे रजिस्ट्रेशन आहे ते पंचायत समिती स्तरावर होणार ना, ते ग्रामपंचायत स्तरावर होऊ शकणार नाही का? म्हणजे प्रत्येक व्यक्तीला म्हणजे बरं पडेल ना. नाही, एक लक्षात घ्या, आपल्याला एक सेंटर प्लेस का लागेल, कारण का आपण एक ती टीम आयुष्यमान भारतची त्याला एका जागेला बसायला लागेल, जेणेकरून जो लाभार्थी आहे त्यांनी आपलं राशन कार्ड आणि आधार कार्ड किंवा राशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन यावं आणि मग त्यांना ते थंब इम्प्रेशन देण्यासाठी एक जागी त्यांना बसवायलाच लागेल. नाहीतर आपल्याला 100 लोकांची टीम लागेल मॅडम. आपल्या मतदारसंघामध्ये 263 गाव आहेत, अशी 263 टीम मला उभी करायला लागेल. त्यापेक्षा पंचायत समितीला आपण विविध कामासाठी येतोच ना रोजच्या रोज, तर त्यासाठी तुमचं नाव नोंदणीसाठी तुम्ही पंचायत समितीला यावं लोकांनी. ऑनलाईन नोंदणी. आता आज तुम्ही ग्रामपंचायत बोलता, उद्या बोलतील घराच्या उंबरट्यावर घेऊन येतं, मला अडचण होईल ना मॅडम. आमदार साहेब जी, हॅलो, हा बोला. येतोय माझा आवाज? हा, येतोय एकदम. साहेब, 5 लाख आहेत ना, हा. ते कुटुंबातील एका व्यक्तीला की कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5-5 असं कसं आहे? नाही, कुटुंबात ज्याचं नाव ह्या यादीमध्ये आलंय, ओके, उदाहरण माझ्या कुटुंबामध्ये नितेश राणेचं नाव आलंय, तो उर्वरित कुटुंब त्याला लाभ नाही घेऊ शकत त्याचं. आणि ही यादी दर 1 वर्षामध्ये, आता उदाहरण मी माझा अगर 5 लाख वापरून टाकले तर मग दुसऱ्या वेळी माझ्या कुटुंबातलं दुसऱ्याचं नाव त्या यादीमध्ये येणार. तर कुटुंबामध्ये एका टायमाला एकालाच 5 लाखाचा फायदा भेटणार. ओके, थँक्यू. सर, एका वेळी एकाचीच नोंदणी करायची आहे का घरातल्यांची? नाही, आपण नाही नोंदणी करणार मॅडम. जी यादी केंद्र सरकारने जनगणनाच्या अनुसार रिलीज केली आहे ती यादी तुम्हाला प्रकाशित होईल किंवा आपण
तर तो आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि पेपर, प्रिंट आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून संपर्क होईल. ज्या यादीमध्ये ज्याचं नाव आहे त्याला ते लाभ भेटणार आहे. एका वेळेला सर घरातील किती जणांची आपण नाव नोंदणी करू शकतो सर? आपण नाव नोंदणी करायची नाही मॅडम. लाभार्थी म्हणून ज्याचं नाव यादीमध्ये आहे त्यालाच संपर्क केला जाणार आणि एका टायमाला कुटुंबामध्ये एकाच नाव त्या यादीमध्ये येणार आहे. ओके. अजून काय प्रश्न आहेत आपले? साहेब, दुसरा जिल्हा बँके संदर्भातला प्रश्न काय विचारायचा का? काय त्या संदर्भात काय माहिती देणार का? काय माहिती पाहिजे आपल्याला? जिल्हा बँकेच्या संदर्भात जी हरकती घेतलेल्या होत्या आणि त्याच्यावर सुनावण्या झाल्या मुंबईला, तर त्या संदर्भात काय पुढे निर्णय काय झाले त्या हरकती घेतलेल्या होत्या त्यावर? माझा तसा तो विषय नाही, कारण का सहकार क्षेत्रातला माझा काही अजूनपर्यंत संबंध आलेला नाहीये. पण आज ते निकाल बाहेर येतील की आज ते ऑर्डर येतील असं मी ऐकलेलं आहे. कारण का माझे काही जवळचे सहकार क्षेत्रातले आहेत म्हणून त्यांनी मला जी माहिती दिली आहे की आज ते सगळ्या ऑर्डरवर निकाल आज प्रकाशित होणार आहे. ओके. हॅलो सर, आता जेव्हा रजिस्ट्रेशन, हॅलो बोला ना. हा, रजिस्ट्रेशनच्या वेळेला पंचायत समितीमध्ये एका वेळेला लोक भरपूर जण गर्दी करणार, मग त्याचं नियोजन काय? म्हणजे तुम्ही माझ्यावर सोडा ना. माझ्या नियोजनासाठी माझी चांगली ओळख आहे जरा जिल्ह्यामध्ये, तर मी माझे नियोजन तुम्हाला आवडेल असं मी अपेक्षा ठेवतो. कंट्रोलेबल म्हणजे कोविडच्या काळात आता गर्दी करणं म्हणजे हे ना, म्हणून आता आम्ही असं एक करू शकतो की आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमात, आता जसं त्या टीमनी मला कळवलंय की एका दिवसात 1500 लोकांचं रजिस्ट्रेशन ते करू शकतात. म्हणून बोलवतानाच आम्ही 1500 लोकांना कदाचित बोलू किंवा 500 लोकांना बोलू, 1000 लोकांना बोलू. म्हणून आम्ही आणत असताना किंवा बोलवत असतानाच लिमिटेड लोकांना बोलवल्यानंतर ना मॅडम बाकीचे येण्याचं काय कारण नाही पुढे. म्हणूनच आमची पक्षाची जी यंत्रणा आहे ती पक्षाची यंत्रणा आणि नेटवर्क ह्याच्यासाठी वापरणार आहे. अजून काय? आमदार साहेब नमस्कार. नमस्कार. या योजनेवरून प्रश्न येतो, म्हणजे चांगली योजना आहे आयुष्यमान भारतची, पण दुसरीकडे काही दिवसापूर्वी आपल्याला माहिती असेल की घोषणा झाली सिंधुदुर्गात विनायक राऊतांनी केली की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले म्हणून, आणि पुन्हा काल हा सगळा त्या NMC ती परमिशन नाकारली आणि त्याच्यात डिसअप्रूव्ह केलेलं आहे. ही घोषणा अपुऱ्या माहिती अभावी करण्यात आली का, की नक्की अजून काय त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे? काही दिवसा अगोदर तुम्हाला आठवत असेल की मी एक व्हिडिओ तयार केलेला की मेडिकल कॉलेजची परवानगी मिळवणं हे डोक्यावर टोप घालणं एवढं सोपं नाही. आता आम्ही ते पूर्ण प्रक्रियेतून गेलेलो आहे. ती एवढा तो विषय किचकट असतो आणि ते एवढं शिस्तबद्ध काम करतात. आता माझ्या माहिती अनुसार ज्या दिवशी ती टीम केंद्राची आणि ती सगळी टीम इथे आलेली आपल्या शासकीय मेडिकल कॉलेजसाठी, तेव्हा 4 वाजेपर्यंत तो स्टाफ तिथे उपस्थितच नव्हता. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अगर कोणाला खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्यामध्ये अगर खरंच मेडिकल कॉलेज आणायचं असेल आणि राणे साहेबांच्या लोकांकडे अनुभव आहे, कारण का त्यांनी 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये मेहनत केली आहे, तर चला तुम्ही आमच्याशी बोला, आमची मदत घ्या. कारण शेवटी ते मेडिकल कॉलेज एका शिवसेनेचं का बीजेपीचं नाहीये, ते लोकांचं कॉलेज आहे. तर आमची अपेक्षा होती की बाबा तुम्ही एवढे मोठे, आम्ही एवढे त्या 2-3 वर्षाच्या प्रत्येक आमच्याकडे जेव्हा ती कमिटी यायची तेव्हा मग तेवढे ते पेशंट असायला लागतात, तेवढ्या पद्धतीची लॅबोरेटरी असायला लागते, तशी ती साधन समृद्धी असायला लागते. या सगळ्या गोष्टीचा अनुभव आता आम्ही लोकांनी फार जवळून घेतलेला आहे. आम्ही लोकांनी ती परवानगी मिळवलेली आहे. म्हणून ह्याच्यामध्ये राजकीय श्रेयवाद घेण्यापेक्षा बाबा मेडिकल कॉलेज हे पूर्ण जिल्हावासियांचं आहे आणि एका कोणातरी अनुभव त्यांनी घेतलेला आहे, त्या लोकांना अगर बरोबर घेतलं असतं, आमची मदत मागितली असती, तर आम्ही
एका पायावर तयार होऊन सगळी मदत केली असती, कारण आम्हाला त्याचा आता अनुभव आहे. म्हणून खासदार असतील, पालकमंत्री असतील, त्यांना आपल्या माध्यमातून तरी आवाहन करेल की बाबा शासकीय मेडिकल कॉलेज हे कोणाची एकाची मक्तेदारी नाही आहे. तुम्हाला जिल्हा वाट्यांसाठी तुम्ही आपण काहीतरी चांगलं करतो आहोत. जसं विमानामध्ये फक्त राणेंचे नातेवाईक जाणार आहेत का? फक्त शिवसेनेचे कार्यकर्ते जाणार आहेत का? सगळंच जाणार आहोत ना आपण, जिल्हावासी जाणार आहेत. म्हणून त्याच्यासाठी भांडायची काय गरज आहे. तसंच मेडिकल कॉलेजमध्ये अगर आपण अतिशय व्यवस्थित पद्धतीने लक्ष घातलं नाही तर मी तुम्हाला बोलतो ते परवानगी मिळवणं एवढं सोपं नाही, येण्या वगळ्याचं काम नाही. त्याच्यासाठी फार मेहनत घ्यायला लागते, फार अभ्यास करायला लागतो आणि मगच ती परवानगी आपल्याला मिळते. म्हणून जिथे ह्याच्याकडे अपुरा स्टाफ आहे, आता कारण काय दिली गेली की अपुरा स्टाफ आहे, लॅबोरेटरी नाही. आता हे अपुरा स्टाफ होता, मग तुम्ही कसं सांगितलं की बाबा आपल्याला परवानगी मिळाली? स्टाफच्या शिवाय कुठलंही मेडिकल कॉलेज सुरू होतं का? म्हणून हे नुसतं आपल्याला ब्रेकिंग न्यूज देण्याच्या ह्या स्पर्धेमध्ये, मेकअप लावून आपल्या समोर येण्याच्या स्पर्धेमध्ये हे सगळ्या चुका करताय. तर माझं असं म्हणणं आहे, चला मेडिकल कॉलेज असो, विमानतळ असो, एकत्र येऊन आपल्या जिल्ह्यामध्ये अगर अजून एक मेडिकल कॉलेज उभं राहत असेल आणि आपले 100 अजून विद्यार्थी त्याचा लाभ घेत असतील तर आपण एकत्र येऊया ना, एक जॉईंट मीटिंग लावावी, आम्हा लोकांना बोलवावं, बाबा काय काय लागतं, तुम्ही कसं केलं, ह्याचा अनुभव आमच्या नजरेसमोर घ्या आणि फायदा करून घ्या ना, आम्ही तयार आहोत. पण सगळं आम्हीच करणार अशी भूमिका योग्य नाही. ज्यावेळी ह्या शासकीय वैद्यकीय कृती समितीने स्वतःहून सांगितलेलं आहे की ज्यांनी याचा पाठपुरावा करत होते, त्यावेळी तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने संमत केले ठराव, म्हणजे कुणीही विरोध केलेला नाही. जेवढ्या ग्रामपंचायती होत्या त्यावेळी स्वाभिमानच्या, त्या सगळ्या पक्षांनी, सगळ्या ग्रामपंचायतींनी, सावंतवाडी नगर परिषदेने सुद्धा अनुकूलता दर्शवली आणि ठराव संमत केले. असं असताना ज्यावेळी सांगितलं जातं विरोधकांकडून, सत्ताधाऱ्यांकडून की एक मेडिकल कॉलेज असल्यामुळे दुसरं मेडिकल कॉलेज होऊ द्यायचं नाहीये, याच्यात काय तथ्य आहे? म्हणजे उलट हे तर उदाहरण आहे. म्हणजे आता शेवटी ती त्यांचे संकुचित मानसिकता तिचं प्रदर्शन करतायत. आमची इच्छा काय आहे की राणे साहेबांची आणि आमची इच्छा काय की जेवढे जास्त इथे मेडिकल कॉलेज इथे उभे राहतील तेवढं जास्त विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना त्याचा फायदाच मिळणार आहे. नुसतं आमचं मेडिकल कॉलेज उभं राहून फायदा नाही. जसं एक राणे साहेबांचं हॉटेल आलं म्हणजे काय अन्य लोकांनी हॉटेल उभारू नये का? कारण आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढं जास्त मेडिकल कॉलेज येतील, जेवढे जास्त हॉटेल येतील, जेवढे जास्त अन्य गोष्टी येतील, तेवढ्या लोकांचा त्याच्यामध्ये फायदा आहे. आता तुम्ही सांगा, जे आपल्या विमानतळाच्या ओरिजिनल प्लॅनवर पायलट ट्रेनिंग स्कूल पण होती त्याच्यावर, जी या लोकांनी काढली. आता त्याच्याबद्दल हे लोक का बोलत नाहीये? राणे साहेबांची इच्छा होती की बाबा लोक आपल्या जिल्ह्यामध्ये पायलट पण बनावेत, मग त्याबद्दल हे कोणच काय बोलत नाहीये. म्हणजे आमच्या आधी तुम्हाला आता शेवटचे 5 मिनिटं म्हणून सांगतो, आमचं पूर्ण पद्धतीने समर्थन आहे. आमची मदत त्यांनी घ्यावी, आमचा अनुभव घ्यावा. लवकरात लवकर मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज कसं येईल यावर आपण बघितलं पाहिजे. हे काय बालवाडी आपण बांधत नाही हो, मेडिकल कॉलेज बांधत आहोत. हे फार वरचा विषय आहे. म्हणून काही लोकांनी अगर आमच्याशी बोलले तर त्यांना त्याचा फायदा होईल. तर या प्रश्नाला धरूनच एक प्रश्न, सोशल मीडियावर या संदर्भात राणे परिवाराला टार्गेट केलं जात आहे की 25 ते 30 वर्ष राणे साहेब मंत्री होते, मग त्यावेळेला शासकीय मेडिकल कॉलेज का नाही आलं? त्याचबरोबर अमित शहा आणि नारायण राणेंच्या भेटीनंतर लागलीच ह्याची मान्यता रद्द झाली. आता अमित शहाजींच्या आणि राणे साहेबांच्या बैठकीमध्ये त्या मेडिकल कॉलेजच्या मध्ये अपुरा स्टाफ होता, हेही जबाबदारी आहे का? स्टाफ पुरवण्याची लॅबोरेटरी नाहीये ह्याची पण जबाबदारी त्या दोघांची आहे का? आणि तो विषय पक्षीय कामासाठी झालेला आहे. जन आशीर्वाद नंतर ते पहिल्यांदा भेटलेले आहेत. आता ह्या शेमडे लोक आहेत, हे लोकांना स्वतःची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकायची म्हणून दुसरा काय पर्याय नाही यांच्याकडे. म्हणून विमानतळ असो, मेडिकल कॉलेज असो, राणेसाहेब केंद्रात मंत्री आहेत. तुम्ही मला सांगा महेशजी, 2014 ते 19 अरविंद सावंत होती की नाही केंद्रीय मंत्री? हा, तिथे तर भाजप आणि शिवसेनाची मैत्री होती. केंद्रात आणि राज्यात दोन्ही जगा शिवसेना आणि भाजप होती. तेव्हा का नाही झालं विमानतळ? तेव्हा का नाही आणलं मेडिकल कॉलेज? राणेंचं मेडिकल कॉलेज आल्यानंतर तुम्हाला मेडिकल कॉलेजची स्वप्न का पडतात? आणि तुम्हाला काय अडचणी असतील तर विचारा राणे साहेबांना. राणे साहेब नाही बोलणार नाहीत तुम्हाला, तुम्ही अनुभवच घेत नाही तर.
राणे साहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. राणे साहेबांकडे तुम्ही आलात तर राणे साहेब मदतच करणार, काळ्या मांजरासारखं आडवं नाही जाणार. म्हणून प्रत्येक जण त्यांच्या पक्षप्रमुखांसारखा नसतो. याचा अनुभव थोडा त्या लोकांनी घ्यावा आणि मग बघावं राणे साहेब काय चीज आहे. राणे साहेब, 2 दिवसापूर्वी तुम्ही केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांची भेट घेतली, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या हायवे संदर्भात नेमकी काय चर्चा झाली? एकंदरीत हायवेची जी काही प्रामुख्याने कणकोली फ्लायओव्हरची जी काही परिस्थिती आहे ते तुम्ही बनवलं त्याच्यावर चिरे पडणं आणि जे काही विविध पद्धतीने त्याची अवस्था झाली आहे त्याबद्दल कॉन्ट्रॅक्टरच्या बद्दल मी त्यांच्याकडे तक्रार केली की अशा पद्धतीचे एक प्रमुख फ्लायओव्हरची अगर अशी अवस्था होत असेल तर अन्य रस्त्यांचं काय होणार. तर याबद्दल लगेच त्यांनी ते तक्रार नोंद करून घेतली आणि जसं मी सांगितलं त्यांनी नोटीस त्याच्यावर काढायला लावलेली आहे. कारण मी त्यांना फोटोही दाखवले की जिथे तिथे क्रॅक पडलेले होते त्याची फोटो त्यांना दाखवलेला आहे. प्लस खूप लोकांना आपल्याकडे मोबदला भेटलेला नाहीये, अजून पण 5-10% लोकांना मोबदला भेटला नाहीये. त्याही बद्दल मी नितीन गडकरीजींनी माहिती दिली की अजून पण मोबदला आपल्याला भेटला नाही, त्याही बद्दल तुम्ही आदेश द्यावा. पण त्यांनी सांगितलं की राज्य सरकारचे धोरणात्मक निर्णयामुळे तो विषय अडकलेला आहे. म्हणून त्यांनी मला रेड्डी नावाचे एक अधिकारी आहेत राज्य सरकारमध्ये त्यांना भेटायला सांगितलं आणि ते स्वतः पण बाळासाहेब थोरातांना फोनवर त्यांनी माझ्यासमोर बोलले की लवकरात लवकर कंपन्सेशन मला द्यायचं आहे, म्हणून तुम्ही राज्य सरकार म्हणून ती धोरणात्मक निर्णय घ्या आणि आम्हाला लवकरात लवकर ते कंपन्सेशन द्यायला लावा. म्हणून जे काही आपले महत्वाचे विषय होते त्या दोन्ही महत्वाच्या विषयावर नितीन गडकरीजींचं लक्ष वेधलेलं आहे. साहेब, ते फ्लायओव्हर ब्रिजला जे तडे गेले ते काम काढून टाकणार की काय? नाही, त्यांनी सांगितलं ते उकडून टाकू आणि नवीन बनवू असं माझ्या समोर तरी त्यांनी आदेश दिलाय. आता त्या संबंधित मी पाठपुरावा करतो. चला, 1 मिनिटात राहिलंय. मला असं वाटतं आपण सगळ्या जणांचे प्रश्न इथे थांबू, कारण अजून एक्सटेन्शन नंतर घ्यायला लागेल. परत एकदा आयुष्यमान भारत ही योजना आपण 5 ऑक्टोबर पासून आपल्या मतदारसंघामध्ये आणतोय. आपलंही सहकार्य लागेल. ही सगळीची सगळी माहिती या पत्रकार परिषदेनंतर आपल्या व्हॉट्सअपवर आणि आपल्या कार्यालयावर पोहोचवण्याचं नियोजन मी करतो. धन्यवाद आपण सगळे आल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.